ओके ओके ओके. ते खुशी खुशीत रेकॉर्ड करायचं राहून गेलं. ओके. तर चला. थँक्यू थँक्यू. तर आता याच्यावरती आपण उपाय घेऊन आलो, झोनेक्स आणि झोन एमटीएफ. आता पहिलं प्रॉडक्ट आहे आपलं झोनेक्स. आता त्याच्याकडे जाऊ आपण. इथं तुम्ही गेले की सगळ्यात पहिले, आता हे नंतर सांगू, पण इथं तुम्हाला इन्व्हाइट ओन्ली मध्ये झोनेक्स नावाचं एक स्क्रिप्ट दिसेल. त्या स्क्रिप्टवर क्लिक केलं की या ठिकाणी एक इंडिकेटर अप्लाय होईल. आता सगळ्यात पहिले तुम्हाला असा एक पूर्ण हे दिसेल मार्किंग्स, पण त्याला आता आपण सायंटिफिकली बघू थोडंसं. सगळ्यात पहिले इथं जायचंय आणि पहिलं कॉम्बिनेशन आहे, तुम्हाला फक्त डिमांड झोन पाहायचे असतील तर फक्त इथं डिमांड झोन दिसतील. इथं फक्त सप्लाय झोन पाहायचे असतील तर सप्लाय झोन दिसतील. आता आपल्याला दोन्ही पाहिजेत म्हणून आपण दोन्ही ठेवू. आता इथं डेफिनेशन, इथं एक्साइटिंग बॉडी, म्हणजे आपण जो रूल लावला होता की 50% जास्त कॅन्डल असली तर त्याला आपण बेस कॅन्डल म्हणतो. पण वेगवेगळ्या सिनारिओत आपले वेगवेगळे हे असतात. त्या सेटिंग जर का करायच्या असतील तर या ठिकाणी कोणाला जर का वाटलं की 40% वाली बॉडी फक्त बेस समजायची तर आपण ती सेटिंग इथून करू शकतो. रिलेटिव्ह इम्बॅलन्स, आता कधी कधी काय होतं की दोन मोठमोठाल्या कॅन्डलच्या मध्ये एक छोटी कॅन्डल असते. आता तिच्या वीक पण छोट्या छोट्याच असतात, म्हणजे ती असती एक्साइटिंग पण आपण तिला झोन मार्क करतो. अशा वेळेस जर का तो झोन मार्क करायचा असेल तर या ठिकाणी आपण तुमच्या इनपुटमध्ये कमी जास्त करून आपण या ठिकाणी तो झोन मार्क करू शकतो. त्याच्यानंतर इथं बेस कॅन्डल. बेस कॅन्डल आपण 1 ते 3, की तुम्हाला वाटलं की फक्त 2 बेस कॅन्डल वाले झोन सिलेक्ट करायचे तर तुम्ही या ठिकाणून करू शकता. 3 वाले करायचे, 1 वाले करायचे तर ते सुद्धा करू शकता. आता त्यानंतर आला आपण या ठिकाणी झोन डिस्प्ले सेटिंग. डिमांड झोन तुम्हाला जर का कलर कोणता ठेवायचा तर तो कलर तुम्ही या ठिकाणून करू शकता. आणि सप्लाय झोन जर का तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही सप्लाय झोन या ठिकाणून त्याची स्टाईल चेंज करू शकता. त्याच्यानंतर आहे मॅक्स झोन टू डिस्प्ले पर लिस्ट, म्हणजे तुम्ही एक टाइम फ्रेम जर का उघडला तर त्या टाइम फ्रेमवरती किती डिमांड झोन किंवा सप्लाय झोन दिसले पाहिजे. आणि एक्सटेन्शन ऑफ बार्स, म्हणजे आता हे इथपर्यंत येते. तुम्हाला जर का अखंड पुढे न्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही 100 कधी केलं तर ते अप्लाय होईल आणि ते समोर चाललं जाईल. ओके. त्याच्यानंतर आलो आपण नेक्स्ट एरियात. या ठिकाणी झोन डिस्प्ले स्टेट. पहिले तर तुम्हाला फक्त फ्रेश झोन पाहिजे का, या ठिकाणी टेस्टेड झोन पाहिजे का. आता टेस्टेड झोन तुम्ही ऑफ केले तर या ठिकाणचे सगळे टेस्टेड झोन गायब होतील. त्याच्यानंतर ब्रेक झालेले कोणकोणते, तुम्हाला जर का ब्रेक झालेले पण पाहिजे असतील की कोणकोणते सप्लाय झोन ब्रीच झाले, डिमांड झोन ब्रीच झाले, तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणून सेट करू शकता. त्याच्यानंतर मार्क एक्सेप्शनल झोन्स विथ झिरो बेस रिव्हर्सल. आता आपल्याला माहिती आहे की एक्सेप्शनल झोन असतात ज्यांच्यात मुळीच या ठिकाणी बेस कॅन्डल नसते. आणि त्याच्यानंतर मार्क कन्सोलिडेशन झोन्स. आता आपण शिकलो की व्हेन अन एक्साइटिंग कॅन्डल्स आफ्टर अ लॉंग कन्सोलिडेशन इज ऑल्सो कॉल्ड अ डिमांड और सप्लाय झोन. खूप दिवस कन्सोलिडेशन चालू आहे चालू आहे चालू आहे, त्याच्यानंतर अचानक जर का त्या ठिकाणी एक्साइटिंग किंवा एक्सक्लुझिव्ह कॅन्डल निर्माण झाली तर त्याला सुद्धा आपण डिमांड झोन म्हणतो. ते जर का पकडायचं असेल तुम्हाला तर या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. ओके. त्याच्यानंतर येतो शो स्ट्रेंथ लेबल. प्रत्येक झोनची स्ट्रेंथ किती आहे ती जर का तुम्हाला पाहायची असेल की कोणत्या झोनमध्ये किती स्ट्रेंथ आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी मिळेल. मग स्ट्रॉंग झोन कोणाला म्हणायचं त्याची पण डेफिनेशन आहे. सुपर स्ट्रॉंग कोणाला म्हणायचं त्याची पण डेफिनेशन आहे. आता ह्या व्हॅल्यू एकदम खूप रिसर्च करून काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर का ह्या चेंज करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. पण ह्या ज्या डिफॉल्ट व्हॅल्यू आहेत या खूप अनुभवातून बनवलेल्या आहेत. त्याच्यानंतर येतो आर एस आय क्रिएशन.
आता आपण RSI यूज करत नाही पहिली गोष्ट. पण इन केस जर का कोणाला RSI मोमेंटम जर का पाहायचं असेल, तर ते कसं अप्लाय होतं ते नंतर मी सांगतो. त्याच्यानंतर येतं MSB क्रिएशन. आता MSB म्हणजेच मार्केट स्ट्रक्चर ब्रेक्स. आता स्मार्ट मनी नावाची जी एक कॉन्सेप्ट आहे, जी आपल्या डिमांड सप्लायवरच आधारित आहे. त्याच्यात ही एक मेथड आहे. त्या मेथडचा ते कसं काय करायचं ते नंतर पाहू. पण इथं व्हॅल्यू दिलेली आहे. जर का नसेल पाहिजे कोणाला, काढून टाका, काही एक प्रॉब्लेम नाही. पण असो. त्यानंतर गेलो आपण मूव्हिंग ॲव्हरेज आणि ट्रेंडमध्ये. आता सगळ्यात पहिले इथे येतो 20 EMA. 20 EMAचा कलर तुम्हाला कोणता ठेवायचा, त्याचं वेट किती ठेवायचं, त्याची स्टाईल काय ठेवायची हे इथून डिफाईन होतं. तुम्हाला 50 EMA चार्टवरती पाहिजे असेल तर ठेवा, नसेल तर काढून टाका. MA50. आता MA50ची लाईन ही आहे ट्रेंड दाखवण्यासाठी, पण आपण ट्रेंड वेगळ्या पद्धतीने पाहतो, म्हणून ही काढलीच चालती. आणि तुम्हाला जर का गोल्डन क्रॉसओव्हर, डेथ क्रॉसओव्हरचे जर बटन पाहिजे असतील, जे की तुम्हाला दिसतात या तिथं चार्टवरती, ते जर का पाहिजे असतील तर ठेवा, नसेल तर काढून टाका. त्याच्यानंतर येतो परसिस्ट मल्टी टाइम फ्रेम झोन. परसिस्ट म्हणजे कायम. कायम म्हणजेच आता तुम्हाला थोडा वेळ दाखवतो. प्रिव्हेंट ओव्हरलॅपिंग. एकाच ठिकाणी अनेक झोन येत असतील, ते ओव्हरलॅप टाळायचं असेल तर कसं? सर्वात शेवटी येतं इथं HTF फ्रेश कलर्स. म्हणजेच हायर टाइम फ्रेमचे जे डिमांड झोन आहेत, त्याचे कलर कोणते ठेवायचे? त्यानंतर येतो शो ट्रेंड डॅशबोर्ड. आता हा आहे आपला डॅशबोर्ड, जो ॲडव्हान्स ट्रेंड ॲनालिसिसवर चालतो. तो MA50 किंवा इतर गोष्टीवर नाही चालत. तर आपण जे डिमांड झोन ब्रेक किंवा हे करतो, त्याच्यावरती हा काम करतो. एवढं केलं की तुम्ही इथपर्यंत येऊन जाता. आता ही झाली तुमची पहिली पायरी. आता यातला एक पर्सिस्टंट झोन मी काढून ठेवतो सध्याचा. हा वाला मुद्दा म्हणजे आपल्याला पाहायला सोपं होईल. ओके. आता इथपर्यंत तुम्ही आले, की तुम्हाला चार्टवरती डेली टाइम वीकली टाइम फ्रेमवर आहे आपण. आणि वीकली टाइम फ्रेमवरती जितके काही वीकली डिमांड झोन असतील, ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेले आहेत, ऑलरेडी मार्क झालेले आहेत. तुम्ही कोणताही चार्ट उघडा, 0 मिनिटात तिथं सगळे अपिअर होतील. आता तुम्ही डेलीवरती गेले, तर तुम्हाला 0 मिनिटात डेलीचे डिमांड झोन या ठिकाणी सापडायला सुरुवात होईल. इथं सगळे ॲज पर डेफिनेशन आणि ॲज पर रूल सगळेच्या सगळे डिमांड झोन, सप्लाय झोन, मार्केट. त्याच्यानंतर तुम्ही गेले 4 hour टाइम टू 40 मिनिट्स वरती. लोड व्हायला आता माझ्याकडे प्रीमियम आहे, यात अनलिमिटेड डेटा आहे. 20,000 कॅन्डल पर्यंतचा डेटा यात येतो, म्हणून इथं लोड व्हायला काही सेकंद शिल्लक लागतील. तुम्हाला फ्री व्हर्जन मध्ये 5,000 कॅन्डल पर्यंतचा डेटा आहे, त्याच्यामुळे तिथं रिअल टाइम सगळं होईल. आता तुम्ही 4 hour मध्ये गेले, तर निफ्टीचा चार्ट आहे. 4 hour मध्ये ट्रेंड कोणता चालू आहे? अप ट्रेंड. आणि या ठिकाणी सप्लाय झोन कुठे आहे, काय कसे, हे सगळे ऑलरेडी मार्क आहे. त्याच्यानंतर तुम्ही 2 hours मध्ये गेले, म्हणजेच 120 मिनिट्स, तिथेही तुम्हाला सगळंच्या सगळं ऑलरेडी मिळून जाईल. तुम्ही 125 मिनिट्स वरती गेले, तर तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आता हा झोन जो आहे, ज्यात प्राइस गेली, हा आयदर ब्रेक झाला किंवा इथून प्राइस खाली येऊन पुन्हा दुसऱ्या 125 मिनिट्स पर्यंत गेली, त्यावेळेस याला टेस्टेड मानण्यात येईल. तोपर्यंत हा चार्टवर राहील. यानं जर का इकडं ब्रेक दिला, तर हा टेस्टेड म्हणजे ब्रोकन झाला. इकडं जर का याच्या खाली गेला, म्हणजे याचं अस्तित्व संपलं. पण प्राइस जोपर्यंत या झोनमध्ये आहे, तोपर्यंत तो टेस्टेड मानला जाणार नाही. ही याची एक खूबसूरती आहे. परत इथं गेले तुम्ही 75 मिनिट्स वरती, तर तुम्हाला सगळं 75 मिनिटचं कॅल्क्युलेशन मिळेल. परत माझ्याकडे खूप मोठा डेटा आहे, त्याच्यामुळं इथं खूप वेळ 2-3 सेकंद शिल्लक लागतात. इथं साइडवेज असं तुम्ही करत-करत अगदी 1 मिनिट टाइम फ्रेमपर्यंत जरी गेले, तरी तुम्हाला तिथपर्यंतचे सगळे डिमांड झोन्स
आणि सगळं मार्क करून मिळतं. हे सर्व तुम्ही आता इथपर्यंत आलो आपण डेवर परत. इथं डेचे दिसले. इथं तुम्ही वीकली मध्ये गेले, तर तुम्हाला या ठिकाणी वीकलीचे मिळाले. आता आपण जे बोललो, की या ठिकाणी या झोनची ताकद किती आहे, तर सुपर स्ट्रॉंग आहे. याची किती आहे, तर स्ट्रॉंग आहे. याची किती आहे, नॉर्मल आहे. हा कोणता आहे, स्ट्रॉंग आहे. आणि त्याच्याच पुढे येऊ राहिलं कन्फ्लुएन्स, कन्फ्लुएन्स, कन्फ्लुएन्स. आता आपण जे दोन इंडिकेटर यात टाकले, आर-एस-आय आणि एम-एस-बी. ऍक्च्युली एम-एस-बी एक डिमांड सप्लाय सारखी वेगळी थिअरी आहे, जी याच्यावरच तीच बेस आहे. नावं वगैरे चेंज केलेले आहेत. आणि दुसरं आहे आर-एस-आय, जे की मोमेंटम आहे. तर ज्या ठिकाणी हे सगळ्या जणांचं एकमत येतं, की इथं खूप सारा डेटा जमा झालेला आहे. म्हणजे दुसऱ्या इंडिकेटरचा, दुसऱ्या सगळ्या यांचा, तिथं कन्फ्लुएन्स मानला जातो, की हाय. म्हणजेच या ठिकाणी आर-एस-आयचं पण म्हणणं आहे, या ठिकाणी एम-एस-बीचं पण म्हणणं आहे, या ठिकाणी स्मार्ट मनीचं सुद्धा म्हणणं आहे, की हा झोन खूप स्ट्रॉंग आहे आणि इथून खूप मोठी मूव्हमेंट येऊ शकते. आता इथं लो आहे, इथं लो आहे आणि इथंही लो आहे. मग आपण लो मानणार आहे का? तर मुळीच नाही. ॲज अ डिमांड सप्लाय ट्रेडर आपल्याला माहिती आहे, की आपण सगळं काही पाहतो, ते त्या ठिकाणच्या लेगआउट वरून पाहतो. सगळं तिथून डिफाईन करतो. आणि जर का तुम्ही पूर्ण चार्ट केला, तर अशा प्रकारच्या तुम्हाला जितके वीकली फ्रेश डिमांड झोन असतील, ते सगळे तुम्हाला या ठिकाणी दिसायला सुरुवात होईल. आता जाऊ मंथली टाईम फ्रेमवरती. आता तुम्ही मंथली टाईम फ्रेमवरती गेले, परत या ठिकाणी 1 सेकंद शिल्लक लागतील माझ्या ह्याच्यात. ओके, इथं प्रोसेस चालू आहे. तर या ठिकाणी मंथलीचे जितके काही डिमांड झोन असतील, ते सगळेच्या सगळे तुम्हाला या ठिकाणी रिअल टाईम पाहायला मिळतील. हे पहा, हे आले सगळे आणि इथं एकही फ्रेश सप्लाय झोन नाही. त्याच्यामुळं तुम्हाला सप्लाय झोन दिसणार नाही. आता तुम्ही क्वार्टरलीवरती गेले, परत क्वार्टरलीचे सगळे डिमांड झोन तुम्हाला पाहायला मिळतील. आता हा टेस्टेड आहे, पण यानं अजून या सप्लाय झोनला टच केलं नाही. जर ज्यावेळेस याला टच केलं, त्यावेळेस हा डिमांड झोन ऑटोमॅटिकली इथून बार होईल. इथं सध्या रेफरन्ससाठी गोष्ट चालू आहे, की प्राइस कुठून कुठपर्यंत चालू आहे. परत या ठिकाणी तुम्हाला सगळेच्या सगळे डिमांड झोन पाहायला मिळतील. या ठिकाणी जितके असतील तितके. त्यानंतर गेलो आपण हाल्फ इयरली टाईम फ्रेमवरती. आता हाल्फ इयरलीवर गेल्यानंतर तुम्हाला लगेच कळून आलं, की या ठिकाणी हाल्फ इयरली झोन आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. आता तुम्हाला कोणत्याही डेफिनेशनची गरज नाही. कुठून कुठपर्यंत मार्क करायचा याची गरज नाही आणि कसलीच गरज नाही. आणि फायनली गेलो आपण इयरली टाईम फ्रेमवरती. इयरली टाईम फ्रेमवर गेले, की या ठिकाणी परत खूप सारा डेटा आहे. ॲनलाईज करायला वेळ लागतो आणि तुमच्या समोर सगळेच्या सगळे झोन अपीअर होतील या पद्धतीनं. आता हा झोन टेस्टेड आहे, पण इयरलीचा झोन मोर दॅन वन्स टेस्टेड असू शकतो. त्याच्यामुळं हाफ अजून टेस्टेड झाला. हाफमध्ये जर का एखादं एक्झिक्युशन मिळालं, तर हा झोन परत चालण्याची शक्यता नाकारता येत नाकारता येणार नाही. इन केस केव्हाही मीटिंग जर का डिस्कनेक्ट झाली, तर परत या ठिकाणी सर्वांनी जॉइन व्हायचंय. ओके. तर इथपर्यंत आहे. आता इथं परत खूप साऱ्या सेटिंग्स आहेत. म्हणजे एकही असा डिमांड झोन असणार नाही, जो की सुटेल, तुमचा काही प्रॉब्लेम होईल किंवा काही होईल. ह्या सगळ्याच्या सगळ्या मेथड्सने या ठिकाणी हे सर्व हे सर्व मार्क होतं. आता परत इथं तुम्हाला मार्किंग करत असताना, इथं खूप साऱ्या गोष्टी बारीक-बारीक ज्या आपण पाहिल्या. ओके. आणि हा इथे आहे ट्रेंड डॅशबोर्ड. आता हा या ट्रेंड डॅशबोर्डची तुम्हाला पोझिशन जर का बदलायची असेल,
तर तुम्ही कुठेही ठेवू शकता. इथं ठेवा, इथं ठेवा, इथं ठेवा, इथं ठेवा. तुम्हाला जिथं वाटेल तिथं ठेवा. हा रिअल टाइम तुम्हाला दाखवल की इथं कोणता ट्रेंड सुरू आहे. आता इथं डाऊन ट्रेंड का बरं केला? कारण एक डिमांड झोन तुटला, दोन डिमांड झोन तुटले आणि यानं डाऊन ट्रेंड घोषित केला. अशा पद्धतीनं इथं तुम्हाला आता ट्रेडिंग करणं आणि खास करून स्कॅल्पिंग करणं खूप सोपं आहे. स्कॅल्पिंग करणं म्हणजेच तुम्ही अगदी 5 मिनिटावरती गेले आणि तुम्ही एका डिमांड झोनपासून एका सप्लाय झोनपर्यंत जर का प्राइस इथं गेली, तर तुम्ही इथून 5, 10, 50, 100 पॉइंट इझिली कॅप्चर करू शकता. की प्राइस तुम्हाला कंटिन्युअस अपडेट या ठिकाणी करत राहील. सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑन चार्ट मिळत राहील. इथपर्यंत जे पहिलं जे पॉवरफुल प्रॉडक्ट आहे, झोन एक्स, तर हे या तुम्हाला पाहायला मिळेल. आता तरी आपल्याला पाहिजे मल्टी टाइम फ्रेम एनालिसिस, ज्या ठिकाणी तुम्ही सगळं काही आपण याच्यावर पाहतो. त्याच्यासाठी आपलं सेकंड प्रॉडक्ट आहे परत इन्व्हाईट ओन्ली मध्ये झोन एक्स MTF. आता तुम्ही याच्यावर क्लिक केलं, की आता थोडासा वेळ घेईल कारण खूप मोठा ऑप्शन्स खूप सारे जास्त आहेत त्यात आणि हे एकदा लोड होऊ द्या. तुम्हाला हा बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही. सुरुवातीला एकदा लोड झालं, की सगळं काही व्यवस्थित होतं. आता हे असं आलं तुमच्या समोर, तर इथं जायचं आणि सगळ्यात पहिले इथं पूर्णच्या पूर्ण टाईम फ्रेम ऑन झालेले आहेत. आता आपण काय करायचंय काढून टाकू आपण या सगळ्या आणि वीकली ठेवू आणि डेली ठेवू. आता इथं झोन कन्स्ट्रक्शन बॉडी टू वीक ठेवायचंय की वीक टू वीक ठेवायचंय? आता तुम्हाला जर का असं वाटलं की झोन वीक टू वीक मार्क करायचे, तर तुम्ही या ठिकाणाहून करू शकता. बॉडी टू वीक करायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणाहून करू शकता. आता इथं परत विचारलं तुम्हाला की मॅक्स किती बेस ठेवायच्या? तुम्ही 1 ठेवा, 2 ठेवा, 3 ठेवा, ॲज पर तुमच्या नीडनुसार ते ठेवा. इथं हे अलाऊ एक्सेप्शनल झिरो बेस रिव्हर्सल म्हणजे जिथं बेसच नाही, ते झोन सुद्धा या ठिकाणी मार्क होतील. परत एक्साइटिंग बॉडी आणि रिलेटिव्ह इम्बॅलन्स जे मागच्या ह्याच्यात पाहिलं होतं, तेच या ठिकाणी रिपीट झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे शो स्ट्रेंथ टेक्स्ट. जी स्ट्रेंथ मागच्या ह्याच्यात दाखवली होती, तीच इथं सुद्धा रिपीट आहे. प्रिव्हेंट ओव्हरलॅप, हायर टाईम फ्रेमचे एकमेकांवर येणार नाही याची काळजी. परत एक्सटेन्शन किती करायचं त्याच्यासाठी आणि या ठिकाणी टेस्टेड, ब्रोकन आणि फ्रेश असे 3 प्रकारचे झोन तुम्हाला पाहायला मिळतात. आता टेस्टेडचं आपल्याला काम नाही, त्याच्यामुळं काही गरज नाही, फ्रेश ठेवून देऊ. त्याच्यानंतर इथं प्रत्येक टाईम फ्रेमसाठी एक स्पेसिफिक कलर आहे, जो तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. जसं की डिमांडसाठी हे कलर आहे, सप्लायसाठी डेलीचा हा कलर आहे. प्रत्येक टाईम फ्रेमचा वेगवेगळा कलर आहे. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा टॉप डाउन अप्रोच. आता तुम्हाला याची काही एक गरज नाही, की स्टॉक कुठून आला आणि कुठं चालला, याच्याबद्दल तुम्हाला काही एक विचार करण्याची गरज नाही. कारण इथून पहा, आता तुम्ही इथे गेले, की तुम्हाला एक दिसेल, की हा स्टॉक जो निफ्टी आहे ऑल टाइम हाय वरून खाली आला आणि आता तो एका वीकली सप्लाय झोनकडे अप्रोच करू राहिला. आय रिपीट, की त्याची सगळी स्टोरी तुम्हाला इथं दिसती, की तो स्टॉक कुठून आला आणि कुठं चालला. आता जसं की क्रॉम्प्टन पकडू आपण आणि दोन्ही इंडिकेटर एक खट्ट्यार हे होतील, अप्लाय होतील. आता सगळ्यात पहिले इथं जाऊ आपण. इथं ऑलरेडी सगळे डिमांड, सप्लाय ऑटोमॅटिकली मार्क झाले. आता इथं आलं, आता हा ऑल टाईमहून खाली आला. ओके. आणि सध्या वीकली सप्लाय झोनकडे अप्रोच करू राहिला. हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता परत इथं गेलं, तर या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून जातात. शो प्रॉक्सिमल प्राईस. आता जर का तुम्हाला याच्या प्राइसचे नोट्स पण पाहायचे असतील, कुठून आला, काय आला, तर तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी पाहू शकता.
त्याचं बॅकग्राऊंड चेंज करू शकता, त्याला कॉर्नर किती राउंड ठेवायचे ते पण करू शकता. ओके, मी या ठिकाणी 50 करतो. आता हे 50% वरती व्हिजिबल राहील. आता जसं आपण वेगवेगळ्या टाइम फ्रेमवरती जाऊ, तसं वेगवेगळं टॉप डाउन अप्रोच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपल्याला. जर का तुम्ही डेलीवर गेले तर पूर्ण स्टोरी आहे. आता पहा तुम्ही गेले मंथलीवरती, तर मंथली मधून काय सांगू राहिला तो, की वीकली सप्लाय झोनमध्ये मधून एका डेलीकडे चालला. म्हणजे आता हा इथं डेली टाइम फ्रेम असेल, म्हणजे थोडक्यात काय तर कोणता स्टॉक कुठून आला आणि कुठे चालला, या सगळ्या गोष्टी त्याला ऑलरेडी माहित आहे आणि तो तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता आता पहा, या ठिकाणी आपण पूर्वी काय केलं होतं, की या ठिकाणी फक्त वीकली आणि डेली ठेवल्या होत्या आणि ऑल टाईम आपलं टॉप डाउन अप्रोच करत होतो. तर फक्त आपल्याला एवढंच दिसत होतं, की या ठिकाणी ऑल टाईम वरून आला, खाली गेला कुठेतरी आणि तिथून परत आता वीकली सप्लाय झोनकडे चाललाय. पण आता याच ठिकाणी आपण काय करू, सगळ्या टाईम फ्रेम ऑन करू आणि आता जादू म्हणजेच आता पूर्ण पहा काय झालं, की हा ऑल टाईम हाय वरून खाली आला. येता यानं या ठिकाणी एक फ्रेश इयरली सप्लाय झोन बनवला आणि तो तिथून गेला पुढं हाफ इयरली डिमांड झोनमध्ये. तिथून पुढे गेला तो त्या डिमांड झोन. आता पहा इथं तुम्हाला तशी स्टोरी सापडेल सगळी. हाय ऑल टाईम हाय, ऑल टाईम हाय वरून हा आला हाफ इयरली डिमांड झोनमध्ये. इथून परत गेला तो क्वार्टरली सप्लाय झोनमध्ये. तिथून परत खाली आला तो मंथली डिमांड झोनमध्ये आणि मंथली डिमांड झोनमधून गेला वीकली सप्लाय झोनमध्ये. आता रनिंग कुठून आहे? तर सध्या तो रनिंग करतोय, तो म्हणजे सध्या चालू आहे. मंथली डिमांड झोनमधून चाललाय आणि एका वीकली सप्लाय झोनकडे चालला. आता हे तुम्हाला सगळंच्या सगळं कुठं दिसू राहिलं? तर हे दिसू राहिलं तुम्हाला एका डेली डिमांड झोन, डेली टाईम फ्रेमवरती. परत कोणताही स्टॉक उघडला तुम्ही, तर परत त्याला तुम्हाला 12 महिने उघडून पाहण्याची गरज नाही. सगळी स्टोरी तुम्हाला इथं कळतीये. आता रनिंग कुठून येतो? हा क्वार्टरलीचा डिमांड झोन. इथं दिसतंय रनिंग कुठून आहे? क्वार्टरलीचा डिमांड झोन आणि जाणार कुठे आहे? तर मंथलीचा सप्लाय झोन. इतकं पॉवरफुल कॅल्क्युलेशन ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी यात इन्क्लूड केलेल्या आहेत. म्हणजेच एका ट्रेडरला जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला ऑलरेडी चार्टवरती ऑटोमॅटिकली अवेलेबल आहेत. जसं की IRCTC आता तुम्हाला पाहायचंय, टॉप डाउन अप्रोच काय आहे? तर हा हाफ इयरली सप्लाय झोनमधून आला. म्हणजे हा हाफ इयरली सप्लाय झोन होता. तिथून खाली आला. आता त्यानं खाली येता परत एक फ्रेश, एफ म्हणजे फ्रेश आणि टी म्हणजे टेस्टेड. इथून आला तो हाफ इयरली मधून आला क्वार्टरलीच्या डिमांड झोनमध्ये जो टेस्ट झाला. नंतर गेला मंथलीच्या सप्लाय झोनमध्ये आणि आता मंथलीच्या सप्लाय झोन मधून येऊ राहिला वीकलीच्या डिमांड झोनमध्ये. रनिंग कुठून आहे हा सध्या येऊ कुठून राहिला? तर मंथलीच्या सप्लाय झोन मधून. चालला कुणीकडं? तर चालला वीकलीच्या डिमांड झोनमध्ये. आता पहा आपण माहितीये की जर का एखाद्या हायर टाइम फ्रेमचा सपोर्ट भेटला, जसं की मंथली डिमांड झोनचा जर का सपोर्ट मिळाला, तर तिथं 125 चा डिमांड झोन पण स्ट्रॉंग आहे. डेलीचा पण डिमांड झोन स्ट्रॉंग आहे. म्हणजेच अप ट्रेंड होतो. जर का हायर टाइम फ्रेमच्या सप्लाय झोनला प्राइस हिट करून आली म्हणजेच त्या ठिकाणी निगेटिव्ह ट्रेंड चालू झाला. निगेटिव्ह ट्रेंड चालू झाला म्हणजे सगळे सप्लाय झोन ऍक्टिव्हेट झाले आणि सगळे सप्लाय झोन ऍक्टिव्हेट झाले म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला त्याच प्रकारचे ट्रेड करायचे. म्हणजे आता टेक्निकली जर का पाहिलं, तर तुम्हाला IRCTC मध्ये डिमांड झोनकडे फोकस न करता तुम्ही जर का या सप्लाय झोनला प्ले केलं, तर या ठिकाणी तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी अप टू 90% चालल्या जाते. आता याला इतके मोठे टाइम फ्रेम आहेत, याला यूज कसं करायचं?
सगळ्यात पहिले तर ठरवा की तुम्ही कोणत्या टाईपचे ट्रेडर आहे. तुम्ही डेली, वीकली, मंथलीचे जर का ट्रेडर असाल, तर तुमच्यासाठी त्या 3 टाईम फ्रेम आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर तुम्हाला मंथली, क्वार्टरली, हाल्फ इयरली आणि इयरली एवढे टाईम फ्रेम पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल की मी एक वीकली ट्रेड आपण जे नेहमी रेकमेंड करतो, की मी फक्त वीकलीच करणार आहे. मी बाकी दुसरीकडे जाणार नाही. माझं इक्विटी असो की ऑप्शन असो, मी फक्त वीकली डिमांड झोनवरती किंवा सप्लाय झोनवरती फोकस करणार. मग इथं तुम्हाला काय करायचंय, बाकीचे टाइम फ्रेम रिमूव्ह करायचे आहेत आणि बस फक्त वीकली आणि डेली ठेवायचे आहे. आता इथं तुम्हाला फक्त वीकली आणि डेलीचेच राहतील. आता तुम्ही गेले 125 मिनिट्स वरती आणि तुम्हाला एखादं चांगलं एक्झिक्युशन दिसलं 1 मिनिटात. आता इथं परमनंट मार्किंग येतील. त्या फक्त राहतील वीकली, डेली. 1 मिनिट हे लोड होतं इथं. ट्रेडिंग व्ह्यूचा जो प्रीमियम प्लॅन आहे, त्यामध्ये अनलिमिटेड डेटा येतो. त्याच्यामुळं इथं लोडिंग टाईम जास्त येतो. ओके. तर पहा, आता तुमच्या समोर काही अशा विंडो आल्या, की हा वीकलीचा डिमांड झोन आहे, स्ट्राँग आहे आणि इथं 125 चे 2 एक्झिक्युशन दाखवले. एक हे पण एक्झिक्युशन आहे. आता हे इथं आलेलं आहे कन्सोलिडेशनचं. आता तुम्हाला नको असेल, तर इथं जायचंय आणि सिंपली कन्सोलिडेशन झोन काढून टाकायचा आहे. ओके. एकदा रिफ्रेश होईल पूर्ण. पुन्हा एकदा लोड करून घ्यायचा आहे. आता हा एक वीकली इथं डेली टाइम फ्रेमवरती आपण पाहतोय. तुम्हाला डेलीच्या पण हे मार्किंग दिसतायत, वीकलीची पण दिसतीये. आता इथं इथं पण जायचंय आणि कन्सोलिडेशन झोन काढून टाकायचे. एक ओके. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी आता मार इथं हे पण दिसू राहिले एक्झिक्युशन. इथं तुम्हाला झोन पण दिसू राहिला. इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला आता अवेलेबल आहेत. आता हे 75चं 125चं एक्झिक्युशन आहे. आता तुम्ही टाइम फ्रेमवरती गेले डेलीच्या सॉरी 125 सॉरी 75 तर तुम्हाला या ठिकाणी वीकली मार्क झोन प्लस 75 मिनिटचे सगळे दिसतील. लोड व्हायला परत टाइम लागेल. आणि इथं जर का तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला सगळ्याच्या सगळा या ठिकाणी हा खेळ दिसेल पूर्णच्या पूर्ण. जसं की आता हा डेलीचा डिमांड झोन आहे, त्याच्या खाली हा 75 मिनिटचा आला. परत इथं हा वीकलीचा झोन आहे. त्याच्या आत तुम्हाला इथं 75चं हे मिळालं, एक हा मिळालं, एक हे मिळालं. अशा सगळ्या तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी मार्किंग्स अवेलेबल आहेत. आता तुम्हाला काय करायचंय, की फक्त तुम्हाला अलर्ट सेट करायचे. तुम्हाला जे प्रेफर्ड जे झोन हे करायचे त्याच्यासाठी. आता मला जर का वाटलं, की मला फक्त डी-आय-टी ट्रेड करायचे, की जे मी निफ्टी, बँक निफ्टीसाठी घेईल, तर झोन एम-टी-एफमध्ये जायचंय, वीकली ऑफ करायचंय आणि ओके करायचंय. आता काय झालं, की फक्त डेलीच्या मार्किंग्स राहतील आणि वीकलीचे सगळेच्या सगळे या ठिकाणी गायब होतील. आता ह्याच्यातले डेली स्ट्रॉंग जे आहेत, डेलीचं एक्झिक्युशन येतं 15 मिनिटवरती. आता 15 मिनिट
प्लस डेलीचा जर का सप्लाय झोन डिमांड झोन सापडला तर तुमची चांदी आहे. तर जसं की या ठिकाणी आपण आता ओके, अजून लोड नाही झाले. ओके, खूप दूर गेलो होतो आपण. हा, तर या ठिकाणी पहा, हा डेलीचा सप्लाय झोन आहे आणि या सप्लाय झोन मध्ये इथं एक एक्झिक्युशन आहे, हे एक एक्झिक्युशन आहे. वरती गेल्यानंतर हे ऍक्टिव्हेट होईल, पण खूप वाईड आहे जास्त, त्याच्यामुळं आपण त्याला हे केलं नाही. त्याच्यानंतर हे एक एक्झिक्युशन आहे, त्याच्यानंतर हे टेस्टेड आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी सगळ्याच्या सगळा रेडीमेड डेटा मिळेल. आता तुम्हाला एम-आय-टी जर का करायचा असेल, तर एम-आय-टी मध्ये 3 टाइम फ्रेम यूज होतात, मंथली, वीकली आणि डेली. तर तुम्हाला या 3 टाइम फ्रेम ऑन करायच्या आहेत. ओके. डेली नाही केली तर चालती, कारण ती झोन एक्स ऑटोमॅटिकली घेणार आहे तिला. आणि अशा पद्धतीनं आता हा झाला सुपर स्ट्रॉंग मंथलीचा एक सप्लाय झोन, ज्याच्या अंतर्गत हा विकलीचा आहे, तर तुम्ही विकली ऑफ करू शकता थोड्या वेळाकरता. तुम्हाला मंथली आणि डेली जर का पाहायचे असतील, तर या ठिकाणी आपण विकली ऑफ केला, तर हा मंथली सप्लाय झोन आहे आणि हे त्याचे डेलीचे एक्झिक्युशन आहेत. हे एक एक्झिक्युशन आहे, हे एक आहे, हे एक आहे आणि हे एक आहे. आता तुमच्या ट्रेडिंगमध्ये एक खूप मोठी एज येईल. तुम्हाला जर का कलर चेंज करायचे असतील, तर तुम्ही या ठिकाणी जा आणि मंथलीचे कलर चेंज करून टाका. आता मंथली सप्लाय झोनचा कलर तुम्हाला येलो ठेवायचा आहे, तर तुम्ही येलो करून टाका. तुम्हाला हा झोन आणि त्याचे एक्झिक्युशन हे सगळं तुम्हाला करंट टाइम फ्रेम वरती मिळतं आणि हे सगळं रिअल टाइम अपडेट होतं. म्हणजे जसं तुम्ही कॅन्डल बनली, अगदी तुम्ही 5 मिनिटात, 15 मिनिटात कुठेही गेले, तर कॅन्डल क्लोज झाल्या झाल्या त्या ठिकाणी तयार होणारा जो झोन आहे त्या ठिकाणी लगेच अपीयर होतो. रिअल टाइम मध्ये हा ट्रेंड चेंज होत असतो आणि रिअल टाइम मध्ये या ठिकाणी टॉप डाऊन अप्रोच बदलत राहतं. आता इथं बाकीचे डिमांड झोन, सप्लाय झोन बंद केल्यामुळं तुम्हाला तितकंस हे दिसणार नाही, टॉप डाऊन अप्रोच. तर तुम्हाला जर का परत पाहायचं असेल, सगळ्या टाइम फ्रेम ऑन करा आणि त्याची स्टोरी इथंच पाहून घ्या. रिफ्रेश होईल आणि इथंच तुम्ही ठरवू शकता की मंथली सप्लाय झोन मधून प्राइस येऊ राहिली, डेली डिमांड झोन कडे चालली. तर आता इथं तुम्ही काय डिसिजन घ्यायला पाहिजेत हे तुम्हाला इथं रिअल टाइम कळलं. असा जगातला कोणताही स्टॉक आणा उचलून, भारतातला आणा, भारताच्या बाहेरचा आणा, सगळंच्या सगळं इथं दिसून जाईल तुम्हाला. एवढी खिचडी चार्टवरती ठेवायचं काम नाही. आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी आवश्यक असणार आहेत आणि तेवढ्याच ठेवायच्या आहेत. जर का तुम्हाला आता परत सगळ्यात जर का ऑन करायला बसलो, तर गोल्डन क्रॉसओव्हर टेस्टेड झोन तर तुम्हाला कॅन्डल्स दिसणार नाही, प्राइस ऍक्शन दिसणार नाही आणि आपला आत्मा प्राइस ऍक्शन आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यात पहिलं प्राधान्य जे देतो ते प्राइस ऍक्शनला देतो. आता तुम्हाला जर का टॉप डाऊन अप्रोच करायचा असेल फक्त, तर हे झोन एमटीएफ बंद करायचं, म्हणजे तुमच्या परमनंट मार्किंग बंद होतील आणि प्लस तुम्ही हायर टाइम फ्रेम वरून खाली लोअर टाइम फ्रेम पर्यंत येऊ शकता. या ठिकाणी इयरली, हाफ इयरली, या ठिकाणी क्वार्टरली, या ठिकाणी मंथली, म्हणजेच मंथली मध्ये आलेला आहे सध्या, वीकली आणि या ठिकाणी डेली. इतकं अद्भुत हे सगळं या ठिकाणी हे इंडिकेटर म्हणा किंवा ऑल डिमांड सप्लाय थेरी जी आहे ती आपण याच्यात टाकली. आता आपण काही स्टॉक अमेरिकन पाहू.
हा एनविडियाचा चार्ट आहे आणि तुम्ही पहा किती बेस्ट वे ना हा या ठिकाणी अप ट्रेंड आहे. या ठिकाणी सगळं दाखवतोय. डेलीवरती गेले डेलीचे दाखवले, मंथलीचे गेले तर मंथलीचे येऊन जातील तुम्हाला सगळे, क्वार्टरलीचे म्हटले तर क्वार्टरली, आणि कुठंही चूक होणार नाही. ऍज अ माणूस चूक करू शकतो, पण हे एक ऑटोमेटेड सिस्टम आहे पूर्णच्या पूर्ण, आणि लॉजिक मध्ये बिल्ड झालेला आहे. त्याच्यामुळं यात चूक होणे शक्य नाही. इतकं हे जबरदस्त या ठिकाणी हा सगळा जो कारभार आहे हा तुमच्यासाठी आणलेला आहे. आता येऊ आपण याच्या दुसऱ्या बाजूवरती. तर आनंदाची गोष्ट अशी की इथं किती 60 जण सध्या ऑनलाईन आहेत. ओके. तर आता एक मिनिटात एमटीएफ पण पाहून घ्या. एक रिक्वेस्ट आलेली आहे की एमटीएफ पण दाखवा. तर हा मायक्रोसॉफ्ट किंवा ऍपल उघडू आपण आणि ऍपलचं आपण टॉप डाऊन अप्रोच करू. ओके, सगळं ऑल सेट. डेली टाइम फ्रेमवरती जाऊ. लोड होऊ द्या एकदा. ओके. तर टॉप डाऊन अप्रोच आपल्या समोर आहे की सगळ्यात पहिले ऑल टाइम हाय वरून आला आणि या ठिकाणी एका हाफ इयरली सप्लाय झोनची निर्मिती केली. पुढं भाऊसाहेब गेले एका क्वार्टरलीच्या फ्रेश डिमांड झोनमध्ये. तिथून त्यांना पॉवर मिळाली आणि ते गेले मंथलीच्या फ्रेश सप्लाय झोनकडं. आता मंथलीतून खाली आले आणि नंतर गेले ते वीकली डिमांड झोनकडं. आता सध्या कुठून चालू आहे, तर मंथली सप्लाय झोन. हा मंथली सप्लाय झोन आहे, स्ट्रॉंग आहे. आणि कुठं जाणार आहे, तर याच्याकडं वीकली डिमांड झोनकडं. आणि तुम्ही इथं पाहू शकता की जसं सांगितलं तसंच या ठिकाणी इथून या मंथली मधून खाली येऊ राहिला. येणार आहे आता. आला नाही अजून पण येईल. आणि कुठं जाणार आहे, तर वीकली डिमांड झोनकडं. इतकं जबरदस्त लॉजिक, आणि हे सगळं करण्यासाठी गेले कित्येक महिने रात्रंदिवस मेहनत चालू आहे हे सगळं साध्य करण्यासाठी. आणि यात अजून खूप सारे अपडेट्स येणार आहे. ओके. अक्षय पुजारी यांचं म्हणणं आहे टाटा मोटर्स दाखवा. ओके, नो प्रॉब्लेम. हा आपला टाटा मोटर्स. ओके, सगळ्यात वरती जाऊ. टॉप डाऊन अप्रोच पाहिलं. ओके. तर परत जी स्टोरी येते आहे, टॉप डाऊन अप्रोच फ्रॉम ऑल टाइम हाय. खाली येताना एका हाफ इयरली सप्लाय झोन बनवला, नंतर एका क्वार्टरली डिमांड झोनकडे आला, नंतर तिथून परत एका मंथली सप्लाय झोनकडे गेला, आणि तिथून आता एका वीकली डिमांड झोनकडे अप्रोच करू राहिला. सध्या जी पॉवर मिळू राहिली ती मिळू राहिली सप्लाय झोन मधून. आणि तो चालला कुणीकडे, तर तो चाललाय आपल्या वीकली डिमांड झोनकडे. आणि चार्ट वरती जर का पाहिलं तर सेम सगळ्याच्या सगळं आहे की मंथली डिमांड झोन मधून आपलं, सॉरी, सप्लाय झोन मधून आला आणि आता चाललाय तो परत वीकली डिमांड झोनकडं. अशा पद्धतीनं हे सगळं काही इथं तुम्हाला अवेलेबल आहे. परत जर का तुम्हाला पाहायचं असेल, फक्तच तुम्हाला अनालिसिस करायचं असेल, तर या ठिकाणी झोन एमटीएफ बंद करायचंय आणि डायरेक्ट इयरली टाइम फ्रेमवरती जायचंय. तर या ठिकाणी तुम्हाला दिसल की टाटा मोटर्समध्ये मॅसिव्ह बदल त्याच वेळेस होतील ज्या वेळेस तो या रेंजमध्ये येईल. आणि इथं दाखवतंय काय, की सुपर स्ट्रॉंग आहे आणि कॉन्फ्लुएन्स पण खूप हाय आहे. म्हणजेच हाच त्याचा जो आहे, त्याचं जीवनमान बदलणारा पॉइंट जो आहे, तो हा झोन राहणार आहे. त्याच्यानंतर गेलो आपण हाफ इयरली टाइम फ्रेमवरती. तर हाफ इयरली टाइम फ्रेमवरती तुम्हाला दिसल
की त्याच रेंजमध्ये जिथं इयरली लोकेटेड होता तिथंच हाफ इयरली सुद्धा आहे. ओके. त्याच्यानंतर गेलो आपण क्वार्टरली मध्ये, तर क्वार्टरली या ठिकाणी आता या इंडिकेटरचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो. इंडिकेटरच म्हणू आपण, की जर का इन केस या ठिकाणी सेलिंग प्रेशरनं तो ब्रेक करून दाखवला असेल. बऱ्याच वेळेस होतं, की इथं ब्रेक होतो, पण प्राइस तिथून वरती चालल्या जाती. जोपर्यंत त्याची बॉडी याच्या खाली क्लोज होत नाही, तोपर्यंत तो याला टेस्टेड मानत नाही. म्हणजे सध्या प्राइसला कोणी पॉवर देत असेल, तर तो हा क्वार्टरलीचा डिमांड झोन देऊ राहिला. हे इतकं शार्प जे काय म्हणू आपण त्याला स्किल आहे, ते या इंडिकेटरमध्ये टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला फॉल्स जे तुमचे हे लागतात एस-एल, ते एस-एल तुमचे मुळीच लागणार नाही. कारण तोपर्यंत ही लेव्हल ब्रोकन म्हणून कन्सिडर केल्या जाणार नाही. आता इथं परत पाहिलं तर इथं सप्लाय झोन आहे. प्राइस त्याच्याकडे चालली. त्याच्यानंतर मंथलीवरती पाहिलं तर इथं कुठंच फ्रेश दिसून नाही राहिलं आणि इथं पण फ्रेश काही दिसून नाही राहिलं कारण प्राइस तिथंच घुटमळ करून राहिली. वीकलीवर गेलो तर मात्र इथं भरपूर वीकली दिसतात. आणि थोडासाही डाऊट जरी असेल, तर हे इंडिकेटर खूप सारा विचार करतं आणि लगेच त्याचा डिसिजन चेंज करतं, की याला काय कन्सिडर करायचं. बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटेल, यात अजून एक टेक्नॉलॉजी टाकलेली आहे, की आपण कॅन्डलस्टिक ब्रेकडाउन करतो आणि कॅन्डलस्टिक ब्रेकडाउन करत असताना एखाद्या हायर टाईम फ्रेमवरती एखादी कॅन्डल खूप स्ट्राँग दिसती, पण तिच्या आत काहीही नसतं, भुगा-भागा असतो, कन्सोलिडेशन असतं. अशा कंडिशनमध्ये हे इंडिकेटर तो झोन मार्क करणार नाही. तुम्हाला असं वाटेल, की हे चुकलं का? पण तुम्ही जेव्हा लोअर टाईम फ्रेमवर जाऊन पाहाल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, की इथं कोणताही एक्झिक्युशन नाही. त्याच्यामुळं नो एक्झिक्युशन, नो झोन. म्हणजे तुमच्या जे काय एक ट्रेडर म्हणून ज्या काही समस्या येतात, ते पूर्णपणे टेस्टेड करून त्यात रात्रंदिवस बदल करून आज हे फायनल प्रॉडक्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि इथं गेलो डेलीवरती, तर डेलीवरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भयानक तुम्हाला सगळं हे दिसून जाईल. आता प्रॉब्लेम काय येतो, की आपण ट्रेंडच्या अगेन्स्ट जाण्याचा प्रयत्न करतो, की ट्रेंडच्या विरोधात जातो. या ठिकाणी कॉल घेतो, आपला एस-एल लागतो. या ठिकाणी तुम्हाला हा डाउन ट्रेंड क्लिअर कट सांगतोय, की इथं तुम्ही कॉल घेऊ नका. लागल तर याच्या ठिकाणी त्याला जाऊ द्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय शॉर्टिंग करायची ती करा. म्हणजे इतका जबरदस्त जो एक पूर्ण बूस्ट आहे, तो या माध्यमातून आपल्या ट्रेडिंगला मिळणार आहे. आता येऊ परत. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? प्रश्न विचारा एकदा, मग मी सांगतो बाकीचं पुढचं. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर पटकन विचारू शकता. ओके. कसं वाटलं तुम्हाला हे सिक्रेट? पटकन रिप्लाय करा. येस. खूप अनबिलिव्हेबल आहे. टाईम सेव्हिंग म्हणजे आता मी पुढचा मुद्दा सांगतो तुम्हाला. तुम्ही जर का जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा या ठिकाणी हे इंडिकेटर लावून याच्या प्राइस अलर्ट सेट केल्या, की कोणत्याही टाईम फ्रेमवरती जा आणि आता टाटा मोटर्स आहे. आता टाटा मोटर्स तुम्ही दररोज तर काही करणार नाही. पण ज्याही वेळेस तुम्हाला वेळ मिळेल, तर एक अलर्ट 656 चा लावा, एक अलर्ट 685 चा लावा, एक 700 चा लावा, एक 732 चा लावा, एक 767 लावा, एक 807 लावा आणि एक 860 चा लावा. एवढे अलर्ट लावा आणि खालचे लावायचे असतील तर खालचे पण लावून द्या. आणि ट्रस्ट मी तुम्हाला ज्याही वेळेस मूड होईल, तुम्हाला ज्याही दिवशी ट्रेडिंग करायचं असेल, किमान 50 ते 100 दररोज तुमच्याकडं दनादन वाजत राहतील. आता मी एका स्टॉकचं सांगितलं, तुम्ही कितीही स्टॉकचे अलर्ट सेट करा.
आणि तुम्हाला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी, ज्या मिनिटाला वाटेल त्या मिनिटाला तुम्ही ट्रेडिंग करा. तुम्हाला चार्ट पाहण्याची गरज नाही, तुम्हाला अनालिसिस करण्याची गरज नाही, तुम्हाला काहीही करण्याची गरज उरणार नाही. आणि जे मी सुरुवातीपासून तुमच्या मागे लागतो, अरे अभ्यास करा, चार्ट मार्किंग करा, वगैरे करा, काही करण्याची गरज नाही. आज से नो हार्डवर्क. येस, मिळून जाईल मॅडम. तर आजपासून हार्डवर्क पासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता तुम्हाला कोणतंही हार्डवर्क करण्याची गरज नाही. सरळ यायचं, कोणताही स्टॉक उघडायचा, पर्सिस्टंट उघडला, पर्सिस्टंटचं काय घेणं देणं आहे, आपल्याला काही करायची गरज नाही. सिंपली एकदा झोन एमटीएफ ऑन करायचं आणि इथं एवढी स्टोरी वाचून घ्यायची, की याचं काय म्हणणं आहे. ऑल टाइम हायवरून आला, येता येता एक सप्लाय झोन बनवला, नंतर मंथली डिमांड झोनमध्ये आला, तिथून डेली सप्लाय झोनकडे चालला. इतकं क्लिअर कट कळलं. आणि सगळ्यात खालची लाईन महत्वाची, चालला कुठून? मंथली डिमांड झोन मधून चालला. कुठं चालला? डेली सप्लाय झोनकडं. मग आता तुम्हाला सिंपली काय करायचंय, की मंथली डिमांड झोनचा सपोर्ट आहे, म्हणजे सगळे डिमांड झोन चालणार आहे. आणि डेली सपोर्ट कडं, आपलं डेली सप्लाय झोनकडे पाहायचं नाही. सिंपली जायचंय इथं. आणि एक जोही डेली डिमांड झोन तुम्हाला सापडेल, जसं की हा डेली डिमांड झोन एक आहे, हा वीकली डिमांड झोन आहे. या दोन्ही पैकी कुठेही ट्रेड करा आणि जबरदस्त हे घ्या. बाकी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काहीही करायची गरज नाही. फॉरेक्स वगैरे वगैरे चंद्रावर मंगळावर सगळीकडे चालतं, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. मी US ऑइलचा चार्ट दाखवतो, कोणताही दाखवतो, जगातला चार्ट, तिथं आपलं इंडिकेटर आणि आपली विचारसरणी. हे पहा, इथं हे सगळं आलेलं आहे इथं. आता तुम्हाला याची पण जर का पाहायची असेल स्टोरी, तर इथं सगळे टाइम फ्रेम ऑन करा, सगळ्यात पहिले चालूच आहे. आणि याची पण स्टोरी पाहून घ्या. आणि सगळ्यात शेवटची लाईन महत्वाची आहे, कुठून चालला? मंथली डिमांड झोन मधून चालला. कुणीकडे चालला? तर वीकली सप्लाय झोनकडं. तर आता हा इथं मंथली डिमांड झोन, मंथलीवर जाऊ आपण. पण हा टेस्टेड दाखवू राहिला, कारण की हा टेस्टेड मंथली होता. त्या टेस्टेड मंथली मधून आता फ्रेश वीकली, हा वीकली सप्लाय झोन आहे स्ट्रॉंग. आला कुठून? इकडं आला, इकडं चालला. ओके. तर इतके सारे फीचर्स आणि इतकं सगळं काही आहे. अप्लाय कसं करायचं चार्टवरती? तर हे प्रायव्हेट आहे. इथं फक्त इन्स्टिट्यूट ज्याला ठरवल त्यालाच ऍक्सेस दिला जाईल. दुसरी गोष्ट आता महत्वाची, आता आपण याला लॉन्च करतोय, तर लॉन्च ऑफरमध्ये 1 महिना सगळ्यांना फ्री ट्रायल मिळेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला याचा ₹2,999 मंथली चार्जेस आहेत. म्हणजे इतक्या साऱ्या फॅसिलिटीच्या ज्या आहेत, त्याच्यासाठी पे करावं लागणार आहे. ओके. तर आता सध्या सगळ्यांसाठी आहे, ज्यांना असं वाटतं, की आपल्याला खरंच ट्रेडिंग करायची आहे आणि ₹100 बदल्यात जर का कोणी 1000 ₹2000 पर डे जर का कमवू शकत असेल, तर त्याच्यासाठी डेली ₹100 देणं ही कोणतीच मोठी गोष्ट नाही. तर तुम्हाला इतक्या फॅसिलिटी मिळणार आहे. परत हे इतक्याच फॅसिलिटी आहेत का? नाही. 16 अपडेट अजून प्रपोज्ड आहेत, ज्याच्यावरती काम चालू आहे. हे इंडिकेटर वर्ल्ड क्लास कसं करायचं, याच्यावरती रिसर्च चालू आहे अजून. 16 आयडियाज आहेत ज्या माझ्या डोक्यात आहेत. त्या पण लवकरच अप्लाय होतील. तुम्हाला टाइम टू टाइम याचे अपडेट्स मिळणार आहेत. सोबत तुम्हाला जे काही चालतं ते तर चालणारच आहे आपलं. पण जर का तुम्हाला तुम्ही एक ट्रेडिंगकडं सीरियस बिझनेस म्हणून जर का पाहत असेल, तर तुमच्यासाठी याच्यासारखी गोष्ट दुसरी कोणतीच नाही. मार्केटमध्ये खूप जणांनी प्रयत्न केले, पण अजून कोणाला इतकं परफेक्ट जे एक्झिक्युशन आहे याचं, हे कोणालाही साध्य झालेलं नाही. आणि आपण भारतातले पहिले आहोत, ज्यांनी एवढा मोठा कोर्स
झोन एक्स आणि झोन एमटीएफ या दोन इंडिकेटरमध्ये टाकला. अजून यात बऱ्याच गोष्टी येणार आहेत. सगळ्या काही गोष्टी अप्लाय होणार आहेत. जसं की कोणतंही प्रोडक्ट असतं मार्केटमध्ये सुरुवातीला येतं, त्याच्यानंतर त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होत राहते. तसंच तुमचे येणारे रिव्ह्यू, आमचं स्वतःचं रिसर्च आणि येणाऱ्या ॲज अ ट्रेडर म्हणून त्यात येणाऱ्या अडचणी, जर का यात आता तर हे खूप टेस्टेड आहे आणि यात कोणताही मेजर इश्यू तर कोणताच नाहीये. पण जर का तुमच्या रिक्वायरमेंट अजून काही असतील, तर त्या सुद्धा रिक्वायरमेंट तुम्ही जसजसे रिव्ह्यू देणार आहे, तसं हे पूर्ण जाणारच आहे समोर. प्राइस लेव्हल पण आली पाहिजे सर झोन इन नेक्स्ट अपडेट. प्राइस झोन लेव्हल म्हणजे कळलं नाही. एकदा परत सांगा. रेकॉर्डिंग तुम्हाला ॲपमध्ये मिळेल किंवा मी YouTubeवरती डाउनलोड करून आपलं अपलोड करून देईन. त्याच्यामुळे तुम्ही कधीही पाहू शकता आरामशीर. आता दुसरी गोष्ट, आता हे तुम्ही जर का तुम्हाला हे ॲक्टिव्हेट करायचंय, तर तुम्ही तुमचं युजर नेम जे आहे ते WhatsApp करायचंय. या ठिकाणी तुम्हाला दिसेल, की या ठिकाणी माझं यशराज221 नावाचं युजर नेम आहे. असं प्रत्येकाचं युजर नेम राहील. त्यांनी ते युजर नेम WhatsApp करायचंय. त्यांना 1 महिन्यासाठी हा पूर्ण फ्री ॲक्सेस मिळेल. पण त्यात एक कंडिशन आहे. तुम्हाला इन्स्टिट्यूटचा प्लस इंडिकेटरचा दोन्ही रिव्ह्यू टाकणं मस्ट आहे. आम्ही खूप म्हणू थकलो, पण तुम्ही रिव्ह्यू देत नाही आणि चांगली गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणार नाही याची तुम्ही पुरेपूर काळजी घेता. त्याच्यामुळं इथं एक कंडिशन अप्लाय आहे, की इंडिकेटर त्यांनाच मिळेल जे रिव्ह्यू देणार आहेत ते. मग तुम्ही कुठलंही कारण सांगू नका, काहीच करू नका. तुम्हाला जर का हा ॲक्सेस पाहिजे, तर तुम्हाला हे करावं लागेल. प्लस अजून एक स्कीम सांगतो. स्कीम म्हणण्यापेक्षा चांगली गोष्ट सांगतो, की तुम्ही जर का युनिट्रेडकडं ॲडमिशन रेकमेंड केली आणि ती ॲडमिशन झाली, तर तुम्हाला 2 महिन्याचा ॲक्सेस एक्सटेंड करून मिळेल विथआऊट नो चार्ज. त्याच्यामुळं चांगलं आहे. तर आपण काय करू राहिलो इथं एक चांगल्या गोष्टीचा प्रसार करू राहिलो, तर त्या गोष्टीला तुमची सर्वांची साथ मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ओके, चालेल. तर आता काही कोणाचे काही प्रश्न असतील अजून इंडिकेटर संदर्भात, अजून काही कोणत्या संदर्भात तर विचारा. नाही. आणि चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू फ्री व्हर्जनमध्ये या सगळ्या फॅसिलिटीज मिळतील. आता तिथं फक्त तुम्हाला एक सुविधा नाही मिळणार, की तुम्हाला 75-125 ची जी टाईम फ्रेम आहे, तो फक्त तुम्हाला मिळणार नाही. पण त्यानं काहीही अडत नाही. ओके. अजून कोणाचा काही प्रश्न? विचारा, विचारा. YouTubeची लिंक पण मिळून जाईल तुम्हाला. प्रसाद पंडितजी काही प्रॉब्लेम नाही. YouTubeवर अपलोड तर उद्या पहिले. तर जे काही तुम्हाला सांगतो, की मी पूर्वी 1 वीक संपला, की मी पूर्ण वीकली मार्किंग्स अपडेट करायचो. त्याच्यानंतर 4 वीक नंतर मंथली धनमध्ये नाही करता येणार. धन प्रायव्हेट स्क्रिप्टला अलाउ करत नाही. त्याच्यामुळं तिथं करता येणार नाही. योग्य जी याला बाय सिग्नल नाही लावायचे. आपला दिमाग यूज करायचा आणि ते पाहायचं. त्याला ऑटोमॅटिक नाही टाकायचं. शेवटी तुमची नजर तीच सगळं काही आहे. YouTube चॅनल नेम आहे धनवृद्धी ट्रेडर्स. पंडितजी सगळं मिळून जाईल. नो वरी. ग्रुपवरती सगळं मिळून जाईल तुम्हाला किंवा पर्सनली भेटून जाईल तुम्हाला सगळं. ओके. तर असा हा महाखजिना आहे. एका 0 सेकंदात घंटों का काम मिनिटों में तुमचा मंथ संपला, मग तुम्हाला मंथली मार्किंग हे करायचं काम नाही. तुमच्या मॅन्युअल मार्किंग जर का ब्रेक झाल्या, टेस्टेड झाल्या, तर त्या काढून नवीन टाकायचं काम नाही. तुम्हाला क्वार्टरली असो, हाल्फ इयरली असो किंवा इयरली असो किंवा 5 मिनिट असो, 1 मिनिट, 3 मिनिट, 1 सेकंद, सगळेच्या सगळे डिमांड झोन आणि सप्लाय झोन तुम्हाला सेम रिअल टाईममध्ये सगळेच्या सगळे अपडेट मिळतील.
इतकं हे सगळ्याच्या सगळं पॉवरफुल आहे. आता तुम्हाला जर का वाटत असेल की याच्यात काही आहे, तर कोणीही कोणत्याही मनात येईल तो स्टॉक सांगा. मी तुम्हाला एका मिनिटात तर लावून दाखवतो. सांगा पटकन. येस, सीमा मॅम. इतकं जबरदस्त वर्क करतं की खतरनाक, बिलकुल विषयच नाही. गोदरेज प्रॉपर्टीज आणि इटर्नल. अरे बस बस बस, थांबा थांबा थांबा, एक एक उद्या. टाटा टेक. ओके, चला टाटा टेक. उलटी सुरुवात करू. थांबा 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 थांबा, गडबड करू नका. हे पहा टाटा टेकची हाल काय चालू येतं या ठिकाणी. या सगळ्या मार्केट हरवल्या. तर टाटा टेक इयरलीवर असा आहे. ओके. हाफ इयरलीवरती 1 मिनिट लोड व्हायला टाइम लागतोय त्याला. आपण अगोदरच हे करतोय. ओके. तर इथं हा नियरेस्ट सप्लाय झोन आहे. आपण या लिमिट टाकली की 20च घ्यायचे. त्याच्यामुळे त्याचे खूप दूरचा घेणार नाही ते. मंथली वरती गेलो तर या ठिकाणी मंथली स्ट्रॉंग आहे. हा इथं एक आहे, इथं एक आहे. त्याच्यानंतर वीकली वरती गेलो तर इतके वीकली सापडले आपल्याला. आणि त्यातल्या त्यात डेली वरती गेलो तर या ठिकाणी तुम्हाला इतके सारे डेली सापडतील आता. ओके. हे सापडले डेली. आता टाटा टेक जो आहे तो शॉर्टिंग साठी खूप चांगला आहे. ओके. तर तुम्ही आत्ता पहा इथं काय झालं. एक महत्वाची सूचना. आता इथं ऍक्टिव्हेशन झालं ऍडव्हान्स टेक ट्रेंड अनालिसिस. आता यानं काय केलं, आपण ऑल टाइम लो वरती जातो आणि दोन सप्लाय झोन ब्रेक होण्याची वाट पाहतो. आणि पहा, हा एक सप्लाय झोन तुटला. ओके, हा एक तुटला आणि हा एक तुटला. प्राइस इथं जाऊन अपट्रेंड झाली आणि आपली एंट्री पडली ही. आणि प्राइस तिथूनच वरती चालली आता. आता तुम्ही विकलीवर जर का पाहिलं तर वीकली तुम्हाला अपट्रेंड दिसेल आणि वीकली डिमांड झोन मध्ये प्राइस आलेली आहे. आणि ती पण कोणती, आता ऑल टाइम लो वरून प्राइस इथून कुठे जाणार आहे, वरती. हे कोणा सांगितलं तुम्हाला? या इंडिकेटरनं सांगितलं. कन्फर्मेशन एंट्री. आता तुम्ही डोळ्यानं पाहिला का इतक्या वेळेस? पण यानं इथं अपट्रेंड सांगितल्याबरोबर तुमचे सगळे लाईट लागले की नाही एक खट्ट्या? अरे सांगा पटकन. लागले की नाही लागले लाईट? येस सर. येस. तर अशा पद्धतीनं हे सगळं काही व्यवस्थित काम करतं. आता हाच तो झोन आहे ज्यानं याच्यावरती क्लोजिंग दिली आणि याच्यावरती पण क्लोजिंग दिली. म्हणजेच आपल्यासाठी एंट्री झाला हा झोन. ओके. आणि प्राइस इथूनच वरती जाणार आहे. आणि प्राइस स्टील तिथंच आहे. झोन स्ट्रॉंग आहे. ओके. अशा पद्धतीनं हे सगळं भयंकर पद्धतीनं वर्क करतं. ओके. परत कुठे गेले स्टॉक? टाटा टेक, अल्केम, इटर्नल घेऊन टाका. चला जाऊ द्या. इटर्नल कोणाला आवडला? ओके. ह्या माझ्या प्रिव्हियस होत्या त्या काढून टाकतो. आणि या पद्धतीने पाहिलं तर इटर्नल हा इथं इयरली डिमांड झोन बनलेला आहे. आणि ज्याची शक्यता जी आहे. ओके ओके मयुरी मॅम, एक मिनिट. तर या ठिकाणी पहा, इथं बेस जो आहे यानं पूर्ण लॉजिक पहा, हा बेस नसून सुद्धा बेस केला. कारण त्याला तितकं ट्रेन करण्यात आलेलं आहे की डिमांड झोन कोणता आहे आणि कसा आयडेंटिफाय करायचा आहे. 1 मिनिटात जर का डिस्कनेक्ट झालं तर परत जॉईन करायचंय.